इट्स यू. थंबनेल बघून घाबरलात, मी स्वतः घाबरलो. एवढा ताप आणि फनफनलोय, सर्दी खोकला आणि सध्या आत्ताच कोविडने पटकन पुन्हा डोकं काढलंय. तर माझी खूप पूर्ण फाटली आहे माझी, कारण की मला नाही माहिती, कारण की सिम्पटम्स वगैरे सगळे तेच दिसतात. सो कारण की ऑफिसमध्ये पूर्ण वेळ मी मास्क घालून फिरत होतो, तर लोक पण जेवढे होते ना सगळ्यांची पण आले आहेत कपाट. आता मी डॉक्टरकडे जाईन तेव्हा मला कळेल की मला काय होतंय. ऍक्च्युली मला व्हायरल व्हायचं होतं, पण मला झालाय व्हायरस. हा म्हणजे ताप आलाय, सर्दी खोकला, जसं लाल टॉपमध्ये मी खोकत होतो तसंच झालं. व्हायरलच्या जागी मी झालोय आता व्हायरस. मला असा ताप येतो तेव्हा मला व्हायरसच होतो. सो आता बघू. ॲक्च्युली आजारी झालो नसतो, पण माझ्या भाऊच्या एवढी मस्ती ना की मला ताप आणि सर्दी ही 2 दिवसापासून होते. पण मी विचार केला की डॉक्टरकडे जाण्याच्या ऐवजी आपण जाऊ मेडिकलवाल्याकडे, आणि ते जास्त झालं. असं होतं माझं, सर्दी मला खोकला वगैरे होतं, त्याच्यावर मला गोळी दे, कारण की आपण मोस्ट ऑफ तेच करतो आणि तेच माझ्या गांडीशी आलं. गुड मॉर्निंग मित्रांनो. मगाशी इंट्रोड्यूस करायला विसरलो म्हणून आता करतो. तुमचं स्वागत आहे पुन्हा आपल्या नव्या कोऱ्या ब्लॉग मध्ये, ज्याचं नाव आहे, ब्लॉगचं नाव कसं असू शकतो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे बासा. वेलकम टू द ब्लॉग नंबर 4. लेट्स सी या ब्लॉग मध्ये काय काय गोष्टी घडतात आणि काय काय कॉन्टेंट घडतो तो. कसे आहात तुम्ही सगळे? बरे आहात? मी पण हाय बरा, म्हणजे थोडस चालू आहे डॉक्टरचं वगैरे, गोळ्या वगैरे. लेट्स सी. कसला घंट्याचा आराम करून म्हटलं मम्मी घेऊन आली डी-मार्टला. कैसा होईंगा नाक बंद आहे माझं. कसं ना मित्रांनो, मुलांनी ॲटलिस्ट थोडं ना घरकाम, ॲटलिस्ट घरातले सामान आणणं वगैरे त्या गोष्टीने शिकलं पाहिजे. कारण की आपल्या आयुष्यात येणारी मुलगी आहे ना, ती आपली लाईफ पार्टनर बनवून येणार आहे, कामवाली बाई नाही ना. तर थोडं त्या गोष्टी आहे ना प्रत्येकाने शिकल्या पाहिजे. बोलत ना की खूप काही गोष्टी, पण ॲटलिस्ट थोडंसं हातभार लागेल एवढं तरी. चहा, कॉफी, डाळ भात थोडंसं तरी बनवता आलं पाहिजे प्रत्येक मुलाला, जेणेकरून इझी होईल दोघांसाठी पण. आणि जर तुम्ही त्या गोष्टी करत असाल ऑलरेडी तर वेल अँड गुड. तुमच्या आईने तुम्हाला खूप चांगलं वाढवलं आहे. आणि कमेंट करून सांगा की भाई आम्हाला येतं, भाई रॅशन भरता येतं आम्हाला पण. कशावर आहे? Amazon! My God! दाखव. थांबा. It's you! Wow! कैसा लगा? सुंदर तर मी दिसतोच आहे, पण अमेझॉन पर कैसा लगा? मैं अमेझॉनवर कपड्यांसकट विकला गेला. मस्त, नाईस नाईस. ह्याच्यावर रिव्ह्यू टाकता येतात काय? Congratulations. आता ब्रँडचं पण वेबसाईट आलेलं आहे. तुम्ही येस मित्रांनो, तुमचा भाऊ अमेझॉनवर आला आहे. अमेझॉनवर आलाय म्हणजे अमेझॉनवर मी जे शूट केलेलं, ज्या टी शर्टचं शूट केलेलं ते ब्रँड आता अमेझॉनवर लाईव्ह झालेलं आहे. तर तो आता जो तुम्ही सगळा हा बघितला तो रिॲक्शन होता, कारण की मला ते शूट करायचं होतं की माझी माणसं त्याच्यावर कसे रिॲक्ट करतील, म्हणून ते शूट केलं मी. आणि माझ्यासाठी ॲक्च्युली बघायला गेलं तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप भारी गोष्ट झाली आहे
मी विचार केलेला या गोष्टीचा की कधी ते या गोष्टी होतील, पण अशा वेने या गोष्टी होतील आणि एवढ्या पटापट होतील हा नव्हता विचार केला. सो खूप भारी वाटतंय की ॲमेझॉनवर ॲमेझॉनवर जाऊन बघा, तुमच्या भावाचा लुक बघा. आणि ती जी साईट आहे, ते जे ब्रँड आहे त्याची पण साईट, त्याची पण वेबसाईट लवकरच लाईव्ह होणार आहे. ते पण मी तुम्हाला लवकरच दाखवेन, लवकरच ते पण मी टाकेन. आता मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲमेझॉनच्या त्या टी शर्टची लिंक टाकतो, तिकडे जा आणि तुमच्या भावाला बघा. दॅट्स इट गाईज, एवढंच होतं ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये खूप काही गोष्टी बघायला या ब्लॉगमध्ये खूप काही गोष्टी बघायला मिळाल्या. माझा आजार पण बघायला मिळाला, माझं नवीन टी शर्टची ब्रँडिंग बघायला मिळाली. सो खूप भारी वाटलं. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत स्टे ट्यून, तब्येतीची काळजी घ्या. भेटू लवकरच. बाय.